नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, कहाणी संघर्षाची आणि संघर्ष केल्यावरती निर्माण होते ती जिद्द आणि त्या जिद्दीतून स्वतःचं एम्पायर उभं राहतं। असाच एम्पायर, अशीच कहाणी आज आपल्या सोबत आहेत राजकुमार सर। राजकुमार सर, मनापासून स्वागत आहे तुमचं। नमस्कार परेश सर, नमस्कार। राजकुमार सरांबद्दल जर सांगायचं झालं तर साधं सरळ मराठी मीडियमचा विद्यार्थी तो आजच्या घडीला त्यांची स्वतःची LBR कन्स्ट्रक्शन नावाची फर्म आहे। आपण त्यांच्या अनुभवातूनच जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की ह्या इथपर्यंतची जी मजल आहे ती मजल त्यांनी कशी गाठली। राजकुमार भाऊ, आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना हे जाणून घ्यायला आवडेल की एक साधं सरळ मराठी मीडियमचा विद्यार्थी तो आज तुम्ही स्वतः एक एंटरप्रेन्योर म्हणून, एक बिझनेसमॅन म्हणून ज्या वेळेला स्वतःकडे पाहतात ते इतकं शक्य झालं नसेल, राईट? बिलकुल नाही, बिलकुल नाही। आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की तुमचं ते बालपण कसं होतं, ते शालेय जीवन कसं होतं। ओके सर, प्रामुख्याने मी एक खेडेगावामध्ये माझा जन्म झाला। ओके। वडील शिक्षक होते, प्रायमरी टीचर असल्यामुळे जास्त आर्थिक सुबत्ता आमच्या कुटुंबामध्ये नव्हती। माझा एक लहान भाऊ आणि 2 बहिणी, असं 4 जणांचं शिक्षण आणि खेडेगावातलं सगळं ते ॲटमॉस्फिअर, यामधून शिक्षणाचा प्रवास सुरुवात झाली। परंतु माझे वडील शिक्षक असल्यामुळे त्यांनी माझ्यावरती असं बिंबवलेलं होतं की राजकुमार, तुला एक तर डॉक्टर, एक तर इंजिनियर, एक तर वकील, नो कॉम्प्रोमाइज। नो कॉम्प्रोमाइज ऑन दिस। या ॲब्सोल्युटली नो कॉम्प्रोमाइज। म्हणजे हे संस्कार लहानपणापासून होत। तुला वाटेल ते मी पुरवेल, परंतु अचिव्हमेंट कर। ते उदाहरण देत होते। बघ, ते पवार काका चुलते आहेत ना, त्यांची 5 मुलं, एक वकील आहे, एक कोर्ट आहे, एक जज आहे आणि एक मॅडम त्यांची मुलगी प्रोफेसर आहे। ओके। तू का नाही होत? हे संस्कार लहानपणापासून। मग तुमची ती कशी जिद्द निर्माण झाली की मला देखील असं काहीतरी आयुष्यात अचीव करायचं आहे? मग तो पुढचा प्रवास कसा सुरुवात झाला? करेक्ट। तर वडील ऑब्व्हियसली शिक्षक असल्यामुळे मी थोडक्यामध्ये ॲम्बिशन्सवादी आणि ड्रीमफुल आणि काल्पनिक विश्वामध्ये रमणारा असल्यामुळे मीही माझ्या जीवनाची गाथा एक यशस्वीपणे मी एक समाजामध्ये माझंही नाव व्हावं, हे एक माझ्या प्रामुख्याने डोक्यामध्ये लहानपणापासून फिट होतं की मी कॉम्प्रोमाइज नाही करणार। मला पण ते उच्चतम टोक समाजाने मला पण सॅल्यूट करायला हवं। ओके। हे माझ्या मनामध्ये ती जिद्द होती। ओके। त्या जिद्दीला सुरुवातीला बेस प्रायमरी मी एवढा बेसिकली टॅलेंट म्हणा, हार्डवर्क म्हणा, बाकीच्या गोष्टींमध्ये कुठेतरी कमतरता जाणवत होती। परंतु त्याच ॲम्बिशन पोटी माझ्या जीवनाची प्रवास सुरुवात झाली सर। म्हणजे काहीतरी करायचं आहे, काहीतरी अचीव करायचं आहे। वडिलांनी सांगितलं की डॉक्टर, वकील काही हो, पण काहीतरी आयुष्यात सुंदर करायचं आहे। ही जिद्द तुम्हाला ती प्रत्येक वेळेला प्रेरणा देत होती का हो? प्रेरणा देत होती, नक्कीच। परंतु सर, सांगावंसं एवढं वाटेल की या जिद्द फक्त कामाला येत नाही हो सर। ओके। बाकीचं सर्कमस्टन्सेस, फ्रेंड सर्कल्स, इकॉनॉमी, ह्या बऱ्याच सफरमध्ये एवढे स्ट्रगल्स होतात की नंतर ते मानसिकता, भावनिकता कुठंतरी कोळंबते, भरपूर आणि स्वतःशी कॉम्प्रोमाइज करायला, स्वतःच्या ड्रीमच्या अचिव्हमेंटला कॉम्प्रोमाइज करायचं म्हटलं ना, खूप त्रास होतो। ते खूप सॅक्रिफिकेशन आहे, मेंटली, भावनिकली आणि स्वतःच्या जीवनाचा त्याग करावा लागतो। बऱ्याच अँगलने तो पार्ट आपल्या आयुष्यातून निघून जातो की लहानपणापासून गोंडस खेळणं, बाकीच्या गोष्टी वगैरे व्हॉट एव्हर मे बी, only that point achievement of. So you mean to say that to achieve your education, okay, as you have already discussed with us, that sacrifice is very important for everyone. Okay, correct. And you have seen that sacrifice in your life. Sir, engineering पर्यंतचा तो प्रवास कसा सुरुवात झाला? करेक्ट सर। तर या इंजिनिअरिंग अचिव्हमेंट करण्यासाठी मला साहजिकच शहरीकरणामध्ये जाणं हे गरजेचं होतं। शहरीकरणाची ओढ मला सुरुवातीपासूनच होते। बालपण जरी खेडेगावामध्ये झालेलं असेल तरी मला हायर एज्युकेशनसाठी तालुक्याच्या ठिकाणी जावं लागलं। आई वडील ग्रामस्थ ठिकाणी राहत होते। मला शिक्षणासाठी बाहेर जात असताना माझं वय लिटरली त्यावेळेस एक 9 वर्ष होतं आणि या लहानपणाच्या 9 वर्षामध्ये माझा प्रवास स्ट्रगलिंग आणि सफरची सुरुवात झाली। माझ्यापेक्षा जास्त वयाने त्या मुलांसोबत मी राहायला, सराउंडिंगला निर्माण केला, तिथे राहायला सुरुवात केली आणि साहजिकच तिथे मानसिक आणि भावनिक माझी थोडक्यामध्ये गोंधळ होत होता। कारण माझ्यापेक्षा जे वयाने मोठे होते ते मला थोडक्यामध्ये थोडेसे त्रास देत होते। ओके।
सो ते मेंटली डिस्टर्बन्स होत राहील. मेंटली डिस्टर्बन्सेस व्हायचे, ते मला समजून घेत नव्हते. ओके. नंतर बाकीचे जे काय म्हणतात ते आमचे टिफिन वगैरे घरून जे आईवडिलांनी प्रेमाने पाठवलेली पुरणपोळी, प्रेमाने पाठवलेलं दूध, ते डब्यामधल्या टिफिनमध्ये चोरून मी शाळेच्या अगोदर येऊन ते संपलेलं असायचं. आजही या आठवणी ताज्या आहेत. ताज्या आहे. आणि ते वडिलांनी सांगितलेलं असायचं, पुरणपोळी पाठवली आणि पाहिल्यानंतर बापरे 2 भजी शिल्लक असायची, पुरणपोळी गायब. म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी सर्व ते पुरणपोळी वगैरे जे काही तुम्हाला जेवणाचा डब्बा दिलेला असेल, लाडू वगैरे दिलेले असायचे, ते संपून जायचे. अरे बापरे. मग ह्याच्या पुढचा प्रवास कसा होता? परंतु कॉम्प्रोमाइज शिवाय पर्याय नव्हता. गोल अचिव्हमेंट करायचं होतं. ओके. आणि मग या सगळ्या गोष्टीमधून कुठेतरी त्रास होत होता. जीवन जगता येत नव्हतं तसं फ्रीडम मध्ये जीवन जे जगतात जगायला पाहिजे त्यावेळेस कुठेतरी एक जीवनाच्या एक भागामध्ये हॅमर पडत होता. खरंय विद्यार्थी मित्रांनो, या अनुभवातून आपण हे प्रकर्षाने जाणू शकतो की एज्युकेशन घेताना आपल्याला या सर्व गोष्टींना सामोरे जावं लागणार. पण त्यात माघार घेतो तो म्हणजे माघार घेतलेला विद्यार्थी हा आयुष्यात सक्सेस करू शकत नाही. आणि जर त्याला देखील मोठ्या जिद्दीने आपण तोंड देऊ शकलो तर मग आज अशा पद्धतीचे अनुभव जे राजकुमार सर आपल्यासोबत शेअर करतायत, मग ती एक नवीन प्रेरणा, ती एक नवीन इच्छा, ते नवीन जिद्द, आणि मग एज्युकेशन कम्प्लीट होतं. तुमचं सिव्हिल इंजिनिअरिंग बेसिकली कम्प्लीट झालं, राईट? कम्प्लीट झालं, येस, करेक्ट. सो त्याच्यानंतर मग सिव्हिल इंजिनिअरिंग झाल्यानंतर जसं आई वडिलांनी सांगितलेलं की बाबा आता एज्युकेशन तर कम्प्लीट झालेलं आहे, मग तुमच्या डोक्यात देखील जॉब किंवा बिझनेस असं काहीतरी कॅल्क्युलेशन आलं असेल? करेक्ट, करेक्ट. तो प्रवास कसा होता? सर, जोपर्यंत मी इंजिनिअरिंग कम्प्लीट करत होतो तोपर्यंत एक वडिलांच्या अधिपत्याखाली माझं जीवन चाललेलं होतं. म्हणजे तसं फ्रीडम नव्हतं, नाही का. नंतर ज्यावेळी डिग्री संपल्यानंतर मला वाटलं की मी माझं आयुष्य आता माझ्या हातामध्ये घेतले. ओके. आय कॅन डू एनिथिंग इन माय लाईफ. सो दॅट हा प्रवास कम्प्लीट करत असताना मला एक्सपिरियन्सची गरज होती, अनुभव हवाच होता. मग एक सातोस्कर अँड असोसिएट्स कंपनीकडे मी जॉबला लागलो ॲज ए साईट इंजिनियर्स. ओके. मग तो ऍक्च्युली सिव्हिल इंजिनियरचा जो पर्दाफास आहे तो समाजाने आणि मी जो काल्पनिक पाहिलेला आहे, वॉट एव्हर मे बी दे, सुरुवातीचे सिव्हिल इंजिनियर 1972 सालचे खूप त्यांना एक मोठी प्रतिष्ठा आणि इंजिनियर झाले. यस यस यस, करेक्ट करेक्ट करेक्ट. आणि ते सोसायटीने मला जे सांगितलेलं होतं तेच मी मला पाहत होतो. ओके. परंतु ऍक्च्युली पाहिल्यानंतर खूप वेगळं होतं, खूप विचित्र होतं. जे वास्तव्य आहे आणि जे मी ठरवलंय त्याच्यामधला जो दुवा आहे तो फार मोठा होता, फार मोठा होता. मग तुमच्या मनात ती इच्छा निर्माण झालीच असेल ना की तो दुवा जे कल्पनांमध्ये तुम्ही जे काही तुमचं आयुष्य पाहिलेलं आहे ते तर अचीव करायचं आहे. याच्यामध्ये स्ट्रगलिंग पिरियड कसा होता? करेक्ट. तर मला ती स्टेप हासिल करण्यासाठी ज्यावेळेस मी त्या प्रगतीपथावरती चालत राहिलो आणि मधले सफरिंग पॉइंट्स मी ज्यावेळेस अचीव करत राहिलो तर मला समजलं की जेवढे प्रॉब्लेम तू फेस करत राहतील तोपर्यंत तो यशाचा मार्ग तुला रिकामा होणार. दॅट ब्युटिफुल, व्हेरी इम्पॉर्टंट लाईन फॉर ऑल द स्टुडंट, नॉट ओनली टू द स्टुडंट बट टू द एंटायर सोसायटी. राजकुमार भाऊंनी त्यांच्या अनुभवातून सांगितलं की जेवढा अधिक संघर्ष तेवढे सक्सेसचे चान्सेस जास्त. करेक्ट 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 करेक्ट. मग पुढचा प्रवास कसा निर्माण झाला? पुढच्या प्रवासाला कशी सुरुवात झाली? तर जो ट्रिगर होता ना सर माझ्या मनामध्ये की त्या सर्व्हिसमध्ये माझे ते इंटरनल साथ देत नव्हतं. नॉन एव्हर जो मी मला पाहिलेला आहे तो मला पाहायचा होता. ओके. आणि यासाठी सर्व्हिस प्रोफाईलमध्ये मला ते अशक्य होतं. माझं ते टार्गेट होतं की मला एक कोणत्या तरी माझी फर्म असावी, माझा एक बिझनेस असणं फार प्रामुख्याने गरजेचं आहे की जे मी मला पाहिलेलं आहे त्या ठिकाणी मी बसू शकेल. सो तुमची स्वप्न अचीव करण्यासाठी तुम्हाला असं त्या वयातही वाटत होतं की एंटरप्रेन्योर बनायचा, एक बिझनेस बनवायचा. करेक्ट करेक्ट. तिथे झेप मारली आणि कसं पुढचा प्रवास कसा सुरुवात झाला, की ती झेप कशी गेली? सर, मी ते संधी शोधत होतो. ओके. ॲक्च्युली ॲज ए बिझनेसमॅन म्हणून कोणतं सर्कमस्टन्सेस, कोणते सराउंडिंग्स का फायनान्शियली नो नेवर असं कोणी पार्टिशन कोणी काय नाही, फक्त वन मॅन शो. ओके. आणि त्याच्यामधून क्रिएशन्स. ओके. त्याच्यामधून क्रिएशन करत असताना मीच माझं स्वतः डेव्हलप होत होतं. कुठे काय मिळेल, काय करता येईल, कोण मदत करेल, ॲज ए ह्युमॅनिटी म्हणून कोण माणूस आपल्याला मार्ग दाखवेल. आणि ते सतत देह असल्यामुळे, तो त्रागा असल्यामुळे, मनाचा त्रागा की हो वही आय कॅन डू दॅट वर्क. सो त्रागा आणि त्या त्रागा सफरमधून केलेला प्रवास आणि
ती प्रेरणा परमेश्वराने, ती प्रार्थना ऐकत होता परमेश्वर, आणि तो वेळोवेळी माझ्यासाठी ते पुढचे प्रोव्हिजन करत होता. आणि त्या योग्य संधीचं सोनं करून मला एक कॉन्ट्रॅक्ट मिळालं. ओके. श्रीकृष्ण नगरी हाऊसिंग डेव्हलपमध्ये 2 रो हाऊसेस 2 अपार्टमेंट हे बनवण्याचं मला डायरेक्ट त्यावेळेस ॲज ए कॉन्ट्रॅक्टर मिळालं. तिथून माझी प्रवासाला सुरुवात झाली आणि विदिन ए 3 इयर्स मला 1 करोडचं टर्नओव्हर मी त्या ठिकाणी कंप्लीट केलं. सो फ्रॉम झिरो यू मीन टू से दॅट यू स्टार्टेड युअर बिझनेस फ्रॉम झिरो अँड यू आर रीच अप टू 1 करोड रुपीज विदिन 3 इयर्स. विदिन 3 इयर्स. या ॲब्सोल्युटली. या 1 करोड पर्यंत आल्यानंतर ते सॅटिस्फॅक्शन लेवल तर मिळालं असेल ना, की मला असं बनायचं होतं आणि मी 1 करोड अचीव केलं आहे. करेक्ट. मग याच्या पुढे काय घडलं? परंतु सर मला एवढंही सांगावंसं वाटेल त्यावेळेस की हा प्रवास जरी तिथपर्यंत गेलेला असेल तरी तेवढी अनुभवाची जी शिदोरी आहे ती पुरेशी नव्हती. एक अहंकारामध्ये ते अचिव्हमेंट केलेलं त्याचा फुगा सर फुटून गेला. तो एक भ्रम होता असं म्हणावं लागेल. अत्यंत व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन इकडे दिली आणि त्यांनी त्यांच्या अनुभवातूनच सांगितलेलं आहे की 1 करोड पर्यंतची मजल मारली, 0 पासून 1 करोड पर्यंतचा प्रवास घेतला. बट राजकुमार सरांनी त्यांच्याच अनुभवातून आपल्याला हे प्रकर्षानं जाणून दिलेलं आहे की ज्यावेळेला आपल्याला सक्सेस मिळतं आणि त्या सक्सेसची ज्यावेळेला आपल्याला हवा जाते तर त्याचा फुगा फुटायला वेळ नाही लागत. राजकुमार भाऊ, मग हा फुगा ज्यावेळेला फुटला त्यावेळेला तुम्हाला असं वाटलंच असेल ना की आयुष्यात काहीच नाही राहिलं आता? करेक्ट. मग पुढे तुम्ही कसं परत ज्याला आपण बोलूया बाउन्स बॅक केलं, कसं झालं? बाउन्स बॅक ज्यावेळेस मी सर बँकरप्ट झालो त्या सिच्युएशन्समध्ये, आणि बँकरप्ट झाल्यानंतर बाकीचं जे सर्कमस्टन्सेस तुम्हाला सपोर्ट करत नाही, ना मेंटली, ना फ्रेंडली, ना इकॉनॉमिकली. आय एम आयसोलेटेड अवे ऑल ऑफ थिंग्स इन ऑल मॅटर. सो यू मीन टू से दॅट की सक्सेसच्या वेळेला सर्वजण सोबत असतात, फेल्युअरच्या वेळेला कोणी नसतं, कोणी नाही. आयसोलेटेड अवे फ्रॉम ऑल सर्कमस्टन्सेस. That's amazing. And then how you have developed again? तर सर हे थोडंसं डाएट व्हायला, थोडंसं समजून घ्यायला, सगळी सिच्युएशनची ताळमेळ लावायला थोडा वेळ गेला. ओके. पेन्स होतो त्या सगळ्या परिस्थितीमधून आढावा घ्यायला, थोडेसे रिझायरमेंट, थोडीशी वेगळी भावना, स्वतःबद्दल अपराधाची भावना, स्वतः कुठेतरी कमी पडतो, ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी एक वर्ष कालावधीपर्यंत त्रास देत होत्या. सो ही इमोशनल स्टॅबिलिटी होती, मेंटॅलिटी स्टॅबिलिटी होती. ह्याच्यामधून बरेच क्रायसिस झाले, कौटुंबिक क्रायसिस झाले, घरापासून दूर राहावं लागलं, मुलांच्या शिक्षणावरती परिणाम झाला, आईवडिलांच्या दृष्टिकोनातून मी थोडक्यामध्ये एक फेल्युअर झालं, सोसायटीच्या दृष्टिकोनातून फेल्युअर झालं. मीनवाईल थोडक्यामध्ये अनसक्सेस स्टोरी. ओके. म्हणजे या चॅप्टरला आता बाजूला काढा, या चॅप्टरचा उपयोगच नाही आहे. करेक्ट. ओके. मग हा चॅप्टर जो बाजूला गेलेला आहे त्या चॅप्टरचं पुनर्रूपांतर कसं झालं? करेक्ट. तर सर या सिच्युएशनमध्ये मला समजवत होते सगळेजण की बाबा रे, आता कुठेतरी छोटीशी नोकरी कर आणि शांतपणे जीवन जग. ओके. कशाला ते सगळं तुला पाहिजे, उठा रेटा आणि सगळा गाव कुठा, बिझनेसमॅनचे काय हे ते कुठे काय हे सगळं करतोय. अशा पद्धतीने समाज टोचवत होता आणि घरचे पण बोलत होते. समाज बोलण्यापेक्षा आपण आपले फ्रेंड सर्कल बोलूया का? आपले फ्रेंड सर्कल किंवा डिअर अँड डिअर घरचे नातेवाईक वगैरे हे बोचत होते, त्रास देत होते. परंतु मी आतमधून सर हसत पण होतो, रडत पण होतो, आणि ते ॲम्बिशनची जी ज्योत आहे ना ती मला डोण्यावर कॉम्प्रोमाइज करून देत नव्हते. ओके. फक्त मी म्हणत होतो ही परिस्थिती सुधरेपर्यंत तुम्हाला हे करेल. ओके. परंतु जो है वो आय विल डू इट अगेन. दॅट्स वंडरफुल. आज तुम्ही तुमची स्वतःची एलबीआर नावाची कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. ओके. हा एलबीआर कन्स्ट्रक्शनचा प्रवास कसा निर्माण झाला? सर परत या सिच्युएशन्समध्ये मला थोडक्यामध्ये बरेच चेंजेस झाले. लोकॅलिटी चेंज झाली, मला थोडक्यात शहर बदलावं लागलं काही या सिच्युएशन्समध्ये. आणि परत तो प्रवास सेकंड ज्यावेळेस माझ्या जीवनाचा सुरुवात झाली त्यावेळेस परत मला बेस प्रिपरेशन करण्यासाठी परत जॉब करावा लागला. सो यू हॅव स्टार्टेड फ्रॉम झिरो अगेन झिरो. बिकॉज ऑफ मला त्या ठिकाणी कोण ओळखत नाहीये, त्या ठिकाणी माझा कोणता बेस नाहीये, नाही का. म्हणजे परत तोच मोठा भोपळा होता, झिरो होता. फक्त मी आणि माझे अनुभवाची शिदरी, या पलीकडे दुसरं काहीच नव्हतं. परत ती पाऊलवाट क्रिएट करणं, त्या रस्त्यावरील माणसं जोडणं,
त्यांची ओळख करणं आणि तिथून परत त्या जिद्दीने कष्टानं ते संधीचं सोनं करणं हे प्रामुख्याने देह. पण त्याला खूप सफर मेहनत लागली, वेळ गेला आणि एकदा संधी मिळाली की तिथून सर मग पाठीमागं नाही वळून पाहिलं. दॅट्स ब्युटिफुल. खरंच राजकुमार सरांनी त्यांच्या अनुभवातून परत हे जाणून दिलं की हरकत नाही. मी भोपळा होतो, तो 0 मी पाहिला, ते 1 करोड पाहिले, ते 1 करोड नंतर परत 0 पाहिला, पण 0 पासून पुन्हा एकदा एक यशाची भरारी घेण्यासाठी मी सज्ज आहे. कारण जोपर्यंत मी हार नाही मानलेली आहे तोपर्यंत जगातला कुठलाही व्यक्ती मला हरवू शकत नाही. आणि ही प्रेरणा आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायक आहे. आज स्वतःचे LBR कन्स्ट्रक्शन्स आज ठाण्यासारख्या शहरामध्ये स्वतःचे ज्या वेळेला कन्स्ट्रक्शन फर्म बघतात, आज तो परत इगो जागा होतो का हो, जो 1 करोडच्या वेळेला जागा झालेला? नाही, बिलकुल नाही सर, बिलकुल नाही. कारण जे मी फेल्युअर्स पाहिले आणि त्याच्यामधले जी माझी थोडक्यामध्ये ड्रॉबॅक्स, स्वतःच्या व्यक्तिमत्वामधले ड्रॉबॅक्स, बिझनेस ॲक्सेप्ट थोडक्यामध्ये समजायला लागले, सोशल मेंटॅलिटी मला समजायला लागली, मला इथिक्स समजायला लागले की माझी स्वतःची पण तत्व असायला हवेत धंद्यासाठी, स्वतःला रूल युटिलाइज करायला पाहिजे. बरोबर, या बऱ्याच गोष्टींचा अनुभवांचा शिदोरी बरोबर घेतल्यानंतर आज प्रामुख्याने त्या प्रत्येक गोष्टीकडे शांततेने, परत तुम्हाला सांगतो काळजीवाहूप्रमाणे आणि हे करत असताना आता असं वाटतं की ते नको, म्हणजे अपयश नको, आणि ते अनुभव घेतलेले आहेत. आणि हा स्वतःशी चाललेला संघर्ष. मित्रांनो, खरंच जर आपल्याला अपयश येत असेल तर अपयशाला घाबरू नका. लक्षात ठेवा, यश तुमचं आहे आणि ती मिळवण्याची हिंमत प्रत्येकामध्ये आहे. राजकुमार सर, आज ज्या वेळेला ठाण्यामध्ये तुम्ही LBR कन्स्ट्रक्शन्स या फर्ममध्ये तुम्ही आहात, तुमची स्वतःचीच फर्म आहे. ओके, बेसिकली LBR कन्स्ट्रक्शन्स कशा पद्धतीची कामं करते? सर, ज्यावेळेस मी या लोकॅलिटी आणि माझ्या ह्याचा सर्व्हे केला त्यावेळेस माझ्या निदर्शनास आलं की मला ॲज ए बिल्डर प्रोफाईलमध्ये काम नाही करता येणार. माझ्याकडे फायनान्स वगैरे बिलकुल नाही आहे, माझे रिलेशन्स अँड कॉन्टॅक्ट्स नाही आहेत. मी PWD गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट जरी असेल तरी माझ्याकडे फंड नव्हता. मी छोटी मोठी काम करत 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 सुरुवात केली. काम छोटे करत सुरुवात करत असताना मला असं दिसलं की आपण रिपेअर्स अँड रिन्युएशन्सची कामं आपल्याला भेटू शकतात. सो मार्केट रिसर्च तुम्हीच तुमच्या अनुभवातून केला आणि त्याच्यात तुम्हाला पक्क झालं की मी याच्यात छान आहे. बरोबर आहे, इथे मी डेव्हलप करू शकतो, हे काम माझ्यासाठी आहेत आणि मी त्याच्यासाठी परिपक्व आहे. ओके, आणि याच्यासाठी मग मी तो मेहनत वगैरे केली. बरोबर, तुम्हाला एवढं सांगावंसे वाटेल की मी छोटे मोठे बाथरूम बांधण्यापासून ते अंधेरीच्या शिल्पा शेट्टीच्या बंगलोचे काम करण्यापर्यंत मजल केली 2015 ते 2020च्या दरम्यान. या 5 वर्षात पुन्हा तुमच्या आयुष्याला उंच भरारी घेतली. करेक्ट. शिल्पा शेट्टीच्या बंगल्याचा तुम्ही उल्लेख केलात. ओके, जो हा अनुभव कसा होता, तो बंगला बांधायचा त्यावेळेची तुमची भावना काय होती? सर, त्यावेळेस आमचे मित्र होते ठाण्यामधले आणि त्यांनी मला ॲज ए PT कॉन्ट्रॅक्ट म्हणून तिथे दिलेलं होतं की त्यांनी फार मोठं एक 17 त्यांच्या ऑडी मर्चडीज वगैरे गाड्या आहेत आणि त्याचं ते पार्किंग सेटचं त्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट होतं. आणि त्या कामाचं PT कॉन्ट्रॅक्ट म्हणजे मला ते RCC कॉलमचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं त्यावेळेस. त्यानिमित्ताने मी गेलेलो होतो. परंतु जो माझ्यासारखा ॲम्बिशन्सवादी किंवा कष्टवादी जो आहे ते काम करत असताना तिथे पूर्ण वेळ देऊन, पूर्ण ऑनिस्टेने काम करून, सातत्यपूर्व कम्युनिकेशन ठेवून, नम्रता दाखवून मी ते एवढं वेल प्रिपरेशन केलं की त्यांना वाटलं हेच मेन कॉन्ट्रॅक्टर. हो लाईन. सो या फेल्युअरमुळेच या सर्व भावना निर्माण झाल्या. फेल्युअरमुळे सक्सेसची तेवढी आज नक्की सक्सेस आवडतं प्रत्येकाला, पण आज त्या सक्सेसला स्वतःवरती हवी नाव घेऊन येत नाही. बिलकुल. आज लॉकडाऊनच्या काळात अनेक वेळेला आपण पाहतो की 22 मार्च पासून बेसिकली लॉकडाऊन सुरुवात झालेला आहे. आज आपण बसलेलो आहोत ऑगस्टमध्ये. करेक्ट. या कालावधीमध्ये तुमचा अनुभव कसा होता तुमच्या फील्डशी रिलेटेड? करेक्ट. सर, मग ज्यावेळेस मी रिपेअर्स अँड रिन्युएशनचे जे सोसायटीचे मोठमोठे प्रोजेक्ट घ्यायला सुरुवात केली माझ्या बिझनेसमध्ये. आता माझं ऑफिस आहे, माझ्याकडे सिव्हिल इंजिनियर्स आहेत, सुपरवायझर्स आहेत. ते देह असल्यामुळे मी एक जिद्द निर्माण केली की आपण पण त्या पद्धतीने स्पेशलिस्ट होणं गरजेचं आहे, मास्टर होणे गरजेचं आहे. म्हणून मी माझ्याकडे प्रोजेक्ट पण आले बऱ्यापैकी छान असे. आणि हा बॉम्बेचा जो सीझन असतो
तो एक वेगळा आहे. म्हणजे बिफोर रेनी सीजन वर्क कम्प्लिटेड करावं करायला पाहिजे, लागतं बिफोर रेनी सीजन्स. माझ्याकडे मोठमोठे 60 लाखाचा एक प्रोजेक्ट होता, 40 लाखाचे 2 प्रोजेक्ट, असे 3 प्रोजेक्ट सुरू झाले ड्युरिंग लॉकडाऊनची गोष्ट. बिफोर लॉकडाऊन. ओके, बिफोर लॉकडाऊन. हां, बट लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये त्या कामाचं प्रिपरेशन करत असताना ती पूर्ण बिल्डिंग मी ब्रेकिंग केली होती एक्सटर्नल. ओके. एक्सटर्नल. आणि अचानक लॉकडाऊन सुरू झालं. ॲज इट इज बंद, सर्व काम बंद. सर्वांना माहिती आहे स्टोरी. सर्व लेबर वगैरे बाहेर, सिमेंटचे शटर बंद, रॉ मटेरियल पण भेटत नाही. आणि बेसिकली प्रॉब्लेम असा झाला की ते सोसायटीवाले आणि ते फ्लॅटधारक ते कंटिन्यू मला फॉलोअप करत राहिले. बिकॉज ॲट द एंड ऑफ द डे यू आर द रिअल ओनर ऑफ दॅट प्रोजेक्ट. यस, करेक्ट. की आता पाऊस जर पडला तर काय होणार? ओके. सर्व पाणी घरामध्ये येणार, आमचं म्हणजे व्हॉट एव्हर मे बी दी सफरिंग, ऑल द सफरिंगला. तर हे खूप चॅलेंज होतं सर माझ्यासाठी, खूप चॅलेंज. ऍक्सेप्ट करून पूर्ण केलं का? यस, करेक्ट. सर कशा पद्धतीने केलं, अनुभवातून सांगाल का? सर मी प्रयत्न करत राहिलो की काय म्हणजे कोणत्या पद्धतीने मी काम पूर्ण करू शकतो, त्याला काय लिगली बेस आहे का, कोणता TMT कडून मी मदत घेऊ शकतो का, ह्या सगळ्या प्रयोजन तत्वावरती मी प्रयत्न करत गेलो. आणि मी TMT मधून त्यांची परमिशन काढली बिफोर लॉकडाऊन काम करण्याची. मी रॉ मटेरियल उपलब्ध केलं. बाहेर जे लेबर जाणार होते त्यांना साईटमध्ये लोकेशन क्रिएट करून दिलं. त्यांना गॅस पुरवणं, तांदूळ देणं, तेल पुरवणं, सगळ्या गोष्टी. नोकर पण तुम्ही तुमच्याच बिझनेसचे आणि ओनर पण तुम्ही. हा प्रवास तुम्ही या लॉकडाऊन मध्ये पाहिला. करेक्ट. या भावना खरंच खूप शिकवून जातात की परिस्थिती कुठलीही असो, त्या परिस्थितीवरती मात करण्याची ती ताकद आहे आणि ती जी जिद्द आहे, ती जिद्दच आपल्याला प्रेरणा देते आणि एक सुंदरसा प्रवास आपल्यासोबत तयार होतो. आणि हा सुंदरचा प्रवास आज आपण राजकुमार सरांच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न केला. राजकुमार सर, आज आपली ही जी यूथ आहे, ही जी भावी पिढी आहे, जे इंजिनिअरिंग करून त्यांच्या डोक्यामध्ये एक कॅल्क्युलेशन्स असतं की मी इंजिनिअरिंग झालो, ओके, किंवा माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं, मला एक भव्य टीव्ही अशी नोकरी मिळेल. या सर्व भ्रमात ज्या वेळेला ते असतात, त्याच्यासाठी जी मेहनत ऍक्च्युअली हवी आहे ती मेहनत ते खरंच करत नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. तर या यूथसाठी तुम्ही काय सजेशन द्याल? नक्कीच सर. सक्सेस हे फक्त बुद्धिमत्तेच्या जोरावरती सक्सेस होऊ शकत नाही. त्याला पॅरलल ॲम्बिशन्स, कष्ट, जिद्द, चिकाटी आणि जे हार्ड वर्किंग आहे, बेस हार्ड वर्किंग म्हणतात, ते प्रामुख्याने खूप महत्वाचं. जोपर्यंत हार्ड वर्किंग होत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रामधले आपल्याला अनुभव मिळत नाहीत. आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची जी ट्रीट आहे आणि हिंट आहे ती तुम्हाला एक्सपिरियन्स बेसमधूनच मिळणार. तुमच्याकडे कितीही नॉलेज किंवा कितीही अकॅडमिकली स्कोअर असला तरी त्याच्यातून ते नो प्रॉब्लेम. थेरॉटिकली आणि बुद्धिमत्ता शार्पचा काही उपयोग नाही. जोपर्यंत प्रॅक्टिकली तुम्ही ती समस्या हँडल करत नाही मेंटली आणि फिजिकली, तोपर्यंत त्या समस्यांच्या पुढे कसं जायचं यावरती सोल्युशन सापडणार नाही. सो दॅट हार्ड वर्किंग मोस्ट इम्पॉर्टंट. खरंच मनापासून पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद. मित्रांनो, आयुष्याला सक्सेसच्या मार्गाने जाताना आपल्याला एक गोष्ट प्रकर्षानं लक्षात ठेवली पाहिजे, जे आपण राजकुमार सरांच्या अनुभवातून जाणून घेतलं की हार्डवर्कला पर्याय नाही आहे. मग आपली बुद्धिमत्ता कितीही सुंदर असेल तर प्रॅक्टिकल अनुभवाशिवाय किंवा प्रॅक्टिकल गोष्टींशिवाय आपण त्याच्यातून सोल्युशन काढू शकत नाही. त्या समस्याला ऍक्च्युअली आपल्याला उतरावं लागेल आणि समस्याला समस्या म्हणून न समजता त्याला एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून जर आपण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला त्याच्यातून मार्ग नक्कीच निघतो. अशीच एक संघर्षाची कहाणी आपण पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी घेऊन येणार आहोत. धन्यवाद.